नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एक्झाम फॉर्म कसा भरायचा. तो भरण्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन टाईप करायचा आहे SPPPU. त्यानंतर आपल्याला समोर वेबसाईट ओपन झालेली दिसेल. त्या वेबसाईटवर लेफ्ट साईडला एक्झामिनेशन्स असं सेक्शन्स दिसेल. त्या एक्झामिनेशनवर क्लिक करून आपल्याला सरळ खाली यायचं आहे. लेफ्ट साईडला आपल्याला दिसेल एक्झाम फॉर्म ऑनलाईन आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन दिसेल. त्यानंतर कोणत्याही एका लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला बघा ऑनलाईन एक्झाम फॉर्म तिथे लॉग इन करायचं आहे. मग इकडे लेफ्ट साईडला लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. इथे आपला ईमेल ID टाकून आणि पासवर्ड टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चासुद्धा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून आपण लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. त्यानंतर आपल्याला राईट साईडला एक्झाम फॉर्म असं एक बटन दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला इथे आपला ABC ID टाकायचा आहे. तो ABC ID टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे. बघा ABC ID टाकला आणि इथे आपण सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल खाली फर्स्ट इयर आणि अदर दॅन फर्स्ट इयर. आपण जर फर्स्ट इयरला असू तर फर्स्ट इयरवर क्लिक करायचं, नाहीतर अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करायचं आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करून आपल्या प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर आपली संपूर्ण डिटेल्स आपल्याला समोर दिसेल. ती सगळी चेक करून घ्यायची. बघा स्टुडंट नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID असं सगळं चेक करून घ्यायचं आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. आपले सगळे विषय दिसतील, ते आपण चेक करून घ्यायचे. ते विषय चेक केल्यानंतर खाली परत काही ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते पण चेक करायचे आणि आपला जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यावर आपण टिक करायचं आहे. मग मी ऑप्शनल सब्जेक्टवर इथे टिक करतो. आता माझा ऑप्शनल सब्जेक्ट आहे मार्केटिंग, तर मार्केटिंगवर मला इथे टिक करावं लागेल. बघा मी मार्केटिंग मॅनेजमेंटवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर फीज डिटेल्स दिसेल. बघा इथे फीज डिटेल्स दिसेल. ती फीज आपण चेक करून घ्यायची आणि इथे प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करायचं. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला आपल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल. तो प्रिव्ह्यू आपण चेक करून घ्यायचा. तो चेक केल्यानंतर संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही ती बघून घ्यायची. ती बघितल्यानंतर आपल्याला सिम्पली प्रोसीड करायचं आहे. मग खाली येऊन आपल्याला हे जे प्रोसीड बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. परत इथे या बॉक्सवर टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतरच परत आपल्याला आपली डिटेल्स दिसेल. कन्फर्म ॲप्लिकेशन करायचं आहे आणि कन्फर्म अँड प्रिंट म्हणायचं आहे. बघा आपल्यासमोर PDF डाउनलोड झालेली दिसेल. ही PDF आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये जमा करायची आहे. त्याबरोबर आपली एक्झाम फी जमा करायची आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपला एक्झाम फॉर्म भरू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.